मी कुणाल तांबे टिक्कर मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी 9 वाजता ठीक 9 वाजता मी तुमच्यासाठी चालू घडामोडीचं लेक्चर घेऊन येत असतो, ज्यामध्ये मी महत्वाचे जे प्रश्न आहेत, जे देशाचे, आंतरराष्ट्रीय, त्यानंतर खेळाचे, असे वेगवेगळे प्रश्न आपण घेऊन येत असतो. त्याचं विश्लेषण हे साधारणतः आपण 1 तास घेत असतो. आता ज्या वेळेला तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करता आणि एखादी परीक्षेची वेळ जवळ आलेली असते, त्यावेळेला जर का तुम्ही पाहिलं तर माझं पूर्णतः म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ पाहिल्यानंतर माझा तुम्हाला साधारण 1 तास द्यावा लागेल. आणि असं जर महिन्याचं बघितलं तर साधारणतः 30 दिवसाचा व्हिडिओ म्हणजे साधारण 30 तास तुम्हाला द्यावे लागतील. आणि जर का असं वर्षभराचं आपण पाहिलं तर ते 365 दिवस होतील. म्हणून तुमचा वेळ वाचावा आणि तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा, म्हणून मी तुमच्यासाठी 6 महिन्याचं मासिक घेऊन आलेलो आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त सराव होईल. आता विचार करा, जर का आपण 6 महिन्याचं बघितलं तर 180 तास म्हणजे 180 तास तुम्हाला द्यावे लागतील. पण तेच 180 तास देण्यापेक्षा तुमचं 10 मिनिटात, अक्षरशः 15 मिनिटात नाही म्हटलं तरी रिव्हिजन होऊन जाईल. कारण या 6 मासिकामध्ये आपले 1 नाही 2 नाही 700 पेक्षाही प्रश्न आहेत आणि जे परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे जे मी घेऊन आलोय आणि जे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवा, हे जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आहे. कारण विश्लेषण तर तुम्ही आधी पाहिलेलंच आहे आणि त्या विश्लेषणावर म्हणजे जे मी घेतलेलं आहे तेच इथे आहे, फक्त तुमचा वेळ वाचावा म्हणून. इथे तुम्हाला दिसेल बघा, आपलं जे चालू घडामोडीचं आहे ते जुलै ते डिसेंबर यामधले आहेत आणि महत्वाचे आहेत. कारण आता जे परीक्षा येऊन गेल्या त्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आपले जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. इथे तुम्हाला कुठे उपलब्ध आहे तर आपला टिक्कर मराठीचा जो ऍप आहे, या ऍप मध्ये तुम्हाला इथे उपलब्ध होईल. ओके, आता इथे बघा, हे आपलं मूल्य काय याचं, तर याचं मूल्य आहे 99 रुपये फक्त. म्हणजे फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला 700 पेक्षाही महत्वाचे प्रश्न हे मिळणार आहेत, ई बुक. आता इथे बघा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, नगर परिषद, कृषी सेवक, जिल्हा परिषद, इतर सर्व सरळ सेवा, इवन एमपीएससी सुद्धा तुम्ही परीक्षा यावर देऊ शकता. ऑनलाईन कोर्स ऍप्लिकेशन आपलं आहे. इथे बघा, हे आपला ऍपचं, यामध्ये वेगवेगळे फीचर्स आहेत, वैशिष्ट्य आहेत आपल्या ऍपचं. हे वैशिष्ट्य तुम्हाला इथे दिसत आहेत बघा. या पद्धतीने आपले प्रश्न आहेत. हे प्रश्न आपण मागे 6 महिन्यापासून घेतोय आणि नेहमी ज्या वेळेला तुम्ही परीक्षेची तयारी करता त्यावेळेला जानेवारी ते डिसेंबर नाही यायचं, तर डिसेंबर ते जानेवारी जायचं. म्हणजे मागाहून जायचं. जे तुम्हाला प्रश्न विचारतात ते मागून विचारतात. त्यामुळे लक्षात ठेवा, सराव करताना कमीत कमी मागील 1 वर्षापर्यंतचा सराव करायचा. आणि आता जर आपण बघितलं एसएससी जीडीचं, तर ते आता 2 वर्षापर्यंतचं सुद्धा विचारतायत. म्हणजे तुम्हाला 2023 आणि 2022 चा सुद्धा अभ्यास करायचा आहे. आता नाही म्हटलं तर इथे बघितलं तर इथे बघा, हा जो प्रश्न आता फॉर एक्झाम्पल, आता महाराष्ट्र सरकारने कोणाला मौखिक स्वच्छता अभियानासाठी स्माईल अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं आहे, तर याचं उत्तर काय? सचिन तेंडुलकर हे तुमचं उत्तर आहे. सचिन तेंडुलकर हे तुमचं उत्तर असणार आहे. कारण हे उत्तर सचिन तेंडुलकर, वेगवेगळे अँबॅसेडर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ब्रँड अँबॅसेडर, ज्या ब्रँड अँबॅसेडरचं महत्व आहे. आता स्माइलिंग म्हटलं, स्माइलिंग अँबॅसेडर, त्यानंतर सॅव्हलॉन हँडवॉश याच्यासाठी पण केला होता. मागे निवडणूक आयोगाने सुद्धा सचिन तेंडुलकर यांना केलं होतं. म्हणजे हे सगळे प्रश्न महत्वाचे ठरतात, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. चला पुढे जाऊया. म्हणजे साधारणतः तुम्हाला हे प्रश्न दिसतील या पद्धतीने. आपली नवीन बॅच आहे विजय बॅच, जी बॅच क्रमांक 9 आहे आणि याचं ऍडमिशन सुरू आहेत मित्रांनो. दररोज लाईव्ह लेक्चर्स आहेत, टॉपिक नुसार बेसिक पासून ऍडव्हान्स, रेकॉर्डेड, ई बुक, डाउट सेशन, सर्व काही यामध्ये उपलब्ध आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे, म्हणजे याच्यामध्ये नुसते असे खेळाचे आहेत, सायन्सच्या बाबतीतले आहेत, त्यानंतर नियुक्ती आहेत, अँबॅसेडर म्हणून नियुक्ती कोणाची झाली आहे, हे सर्व प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. हे बघा, आता याच्यामध्ये स्क्रॉल करायला वेळ लागतो म्हणून तुम्हाला इथे, कारण ते पटापट जात नाही. आता याच्यामध्ये
फोर्ब्सच्या ग्लोबल 2000 जागतिक सूची 2023 मध्ये प्रथम स्थानकावर कोण आहे? तर याच्यामध्ये जेपी मॉर्गन हे तुमचं उत्तर आहे. कुठलं आहे? जेपी मॉर्गन. आता जेपी मॉर्गन पाहिली तर सर्वात मोठी इंटरनॅशनल आहे, त्याच्यानंतर ऍपल आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज. आत्ता रिलायन्स इंडस्ट्रीच्या बाबतीत लक्षात घ्यायचं झालं तर रिलायन्स इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये भारत जीपीटी त्यांनी सुरू केलेलं आहे, बरोबर आहे की नाही? त्यानंतर बघा, हे स्क्रॉल करून दाखवण्याचं कारण काय आहे? कारण किती प्रश्न आहेत हे तुम्हाला इथे दिसतील, बरोबर आहे की नाही? थोडं यायला वर वेळ लागतो, बरोबर आहे? हे बघा, थोडासा वेळ लागेल. आता यामध्ये साहित्य अकादमीचा इथे बघा, साहित्य अकादमीने मराठी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार कोणाला देण्याची घोषणा केलेली आहे. आता याच्यामध्ये एकनाथ आव्हाड जे आहेत, हे एकनाथ आव्हाडांना बाल साहित्याचं आणि आत्ता जे साहित्य अकादमीचं पुरस्कार मिळालेला आहे तो रिंगाण या पुस्तकाला मिळालेला आहे कृष्णात खोत यांना. त्यामुळे हे लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. हे जर तुम्हाला माहिती असेल तर निश्चितच तुम्ही तुमची परीक्षा अगदी यशस्वीपणे पार करू शकता. ओके, हे सगळे आपण घेतलेले आहेत. असं नाहीये की हे प्रश्न मी घेतलेले नाहीयेत. जे माझ्या चालू घडामोडीमध्ये माझे प्रश्न येतात हेच प्रश्न मी इथे टाकलेले आहेत. पण तुमचा वेळ वाचावा आणि वेळ वाचला म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सराव होईल, बरोबर आहे की नाही? बघा, येतात हॉकी प्रो लीग 2023 चा पुरस्कार कोणत्या देशाच्या पुरुष संघाने जिंकलेला आहे? तर तो कोणी जिंकलाय? नेदरलँडने जिंकलेला आहे, बरोबर आहे की नाही? आता हॉकीचा आपला वर्ल्ड कप कुठे झाला होता? हॉकीचा वर्ल्ड कप कुठे झाला होता? भारतामध्ये झाला होता, ओडिसामध्ये, आणि जर्मनी जिंकला होता, बरोबर आहे? तर ह्या गोष्टी सर्वात लक्षात ठेवायच्या तुम्हाला. आणि जर्मनीची कितवी वेळ होती? ती जर्मनीची तिसरी वेळ होती, बरोबर की नाही? बघा, 200 पर्यंत आलेत. किती प्रश्न आहेत बघा. एसएससी जीडी साठी आपलं नवीन चॅनल झाले टिक्कर मराठी एसएससी एक्झाम्स. आलं का लक्षात? ओके, बघा आता इथे काय आहे बरं? रेल्वे संरक्षण दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? इथे कोणाची झालेली आहे? तर मनोज यादव यांची झालेली आहे. कोणाची? मनोज यादव यांची झालेली आहे, हे लक्षात ठेवा. बघा, पुढे भरपूर आहे. एक झटक्यात एका वेळेत तुम्हाला, आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला कोणत्याही चालू घडामोडीच्या किंवा कुठल्याही गोष्टीचं टेन्शन राहणार नाही किंवा त्याच्याबद्दलचं तुम्हाला भीती वाटणार नाही, कारण बहुतेक प्रश्न आपण याच्यामध्ये घेतोय, बरोबर आहे की नाही? मध्ये मध्ये तुम्हाला तेच सांगतोय की काय आहे. हे बघा, एम पॉवर नीती अंतर्गत कोणी तंबाखू नियंत्रणावर अहवाल प्रसिद्ध केलाय? तर डब्ल्यूएचओ ने काय केलाय? अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, बरोबर आहे? थोडस स्क्रॉल करायला मित्रांनो उशीर होतोय म्हणून, बाकी काही नाही आहे, बरोबर की नाही? प्रश्न दाखवतोय बघा, प्रश्न किती आहेत, प्रश्नांचं स्वरूप बघा. न्यू इयर धमाका आहे. या न्यू इयर धमाक्यामध्ये तुम्हाला काय मिळतंय? 1000 न्यू कुपन कोड वापरायचा, NEW30. ऑफर फक्त 15 जानेवारी पर्यंत मर्यादित राहणार आहे. भारताच्या पहिल्या 3D मुद्रित टपालघराचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? तर हे बेंगळुरूमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि असं जर पाहिलं तर आणखीन भारताचं आता 3D वर आधारित मंदिर निर्माण करण्यात आले तेलंगणामध्ये. आलं का लक्षात? हे असं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला मी इथे दिलेले आहेत. आपण आता सरळ काय करूया बघा, इथे तुम्हाला पटापट पटापट मला तुम्हाला प्रश्न दाखवता येतील. या प्रश्नांमध्ये ते बघा, 400 आले, 700 पर्यंत आपले 730 प्रश्न आहेत. त्यामुळे आपण आता 700 पर्यंत पोहोचू आणि एंड पर्यंत मी तुम्हाला दाखवण्यासाठी करतोय. हा बघा, आता इथे बघितलं, हा बघा, विजय बॅच आहे जी तुम्हाला
1700 मध्ये उपलब्ध आहे. हा बघा, हा प्रश्न महत्वाचा आहे. काय आहे? वर्ष 2023 बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पॉल लिंच यांना मिळालाय द प्रोफेट सॉन्ग साठी. कायसाठी मिळालेला आहे? प्रोफेट सॉन्ग साठी. बरोबर आहे. अशाच पद्धतीने आता याच्यामध्ये बुकर प्राइजचं इंटरनॅशनल येतं आणि बुकर प्राइज येतं. तर इंटरनॅशनल जो आहे तो जॉर्जी गॉस्पिडनो आहे आणि जो बुकर पुरस्कार आहे पॉल लिंच. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे वेगवेगळे आहेत. बुकर वेगळा आणि इंटरनॅशनल बुकर पुरस्कार वेगळा. आता हे बघा, इथपर्यंत आपण आलो. आता हा शेवटचा तुम्हाला दिसेल प्रश्न. बघा, 730 प्रश्न आहेत. कळलं? 730 पर्यंत हे प्रश्न आहेत. बरोबर खाली अँसर की सुद्धा आहे. ही सगळी तुम्हाला अँसर की दिसते. आलं का लक्षात? बघा, ही सगळी 730 पर्यंत तुम्हाला अँसर की इथे उपलब्ध आहे. ओके. आपलं चालू घडामोडीचं आहे, जे सकाळी 9 वाजता येतं आपल्या टिक्कर मराठीच्या युट्यूब चॅनलवर. ओके. जे मी रोज घेतच असतो आणि आपले वेगवेगळे फॅकल्टीज इथे तुम्हाला दिसत आहेत. त्यांचे लेक्चर्स कधी होतात ते. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, हे तुमचा सराव होण्यासाठी आणि जास्तीत जास्त तुम्हाला चालू घडामोडीची, कारण चालू घडामोडी आत्ताच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं आणि उपयुक्त असल्या म्हणजे महत्वाचंच आहे परीक्षेच्या दृष्टीने. म्हणून हे प्रश्न मी तुमच्यासाठी सोप्या मार्गाने म्हणजेच एकाच वेळेला तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये आणि वेळ वाचवण्याचं सर्वात मोठं एक काम करणार आहे. त्यामुळे हे नक्कीच घ्या. आणि हे कुठे उपलब्ध आहे? तर आपल्या टिक्कर मराठीचा जो ऍप आहे त्यामध्ये ई बुक या विभागामध्ये 99 रुपये एवढ्या कमी किमतीमध्ये आहे. हा, तर आपल्या चॅनलला काय करायचं? सबस्क्राईब करायचं, जास्तीत जास्त लाईक करायचं आणि सर्वात महत्वाचं हे मासिक विकत घ्यायचं ई बुक मधनं. जय हिंद.